सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि अंबादास दानवेंकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी। आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत जाणून घेतल्या समस्या। लातूरच्या उदगीरमधील विश्वशांती बुद्ध विहाराचे राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसहित हजारो लोकांची उपस्थिती। पुतळा उभारला जाणार आणि तो दर्जेदार बनवणार, विकास कामांबद्दल विचारा, पुतळ्याचा विषय सोडून दुसरा विषय बोला, नारायण राणेंची पत्रकारांना विनंती। आणि सरकारने लाडका एसटी कर्मचारी योजना लागू करावी, एसटी कर्मचाऱ्यांची धरणे आंदोलनातून मागणी। आता पाहूयात सविस्तर वृत्त। शिवसेना नेते आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जालन्याच्या अंबडगाव येथे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांची पाहणी केली। यावेळी आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून सरकारने जमिनीवर येऊन पाहणी करावी अशी अपेक्षा आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली असून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणं गरजेचं असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले। नुकसान हे भयानक झालेलं आहे, मोठ्या संख्येत झालेलं आहे आणि साधारणपणे आपण पाहतोय अजूनही शेतकरी बांधव हतबल आहे। सरकारकडून तशी अपेक्षा नाहीच आहे कोणाची, कारण गेल्या 2 वर्षात काही मदत झालेली नाही। तरी देखील आम्ही राजकीय मंडळी ह्या राजवटीला सांगत आहोत, तुम्ही जमिनीवर उतरा आणि शेतकऱ्यांची मदत करा, या बांधावर या, कुठेतरी तुम्ही दिसले पाहिजेत। आज शेतकरी हतबल झालेला आहे, आपण पाहतोय बागायतदार असतील आणि इतर ज्या शेती आहेत, खरोखर नुकसान जास्ती झालेलं आहे। आणि ही कथा ही काही नवीन नाहीये, पण पंचनामे देखील अजून सुरू नाही झालेत। काल रात्री ऑर्डर निघालेली, आमचा दौरा ठरल्यानंतर सरकारला थोडी जाग आलेली आहे। मी सरकारला हीच विनंती करीन की जरा जमिनीवर या आणि जी परिस्थिती ती पहा। पुतळ्याचा विषय सोडून दुसरा विषय बोला अशी विनंती खासदार नारायण राणेंनी पत्रकारांना केली आहे। पुतळा उभारला जाणार आणि तो दर्जेदार बनवणार असं सांगत राणेंनी विकास कामांबद्दल विचारा असं पत्रकारांना सांगितलंय। तसेच कोकणातील वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वे मार्ग झाल्यास इथल्या विकासाला चालना मिळेल। दळणवळणासाठी इकडचा माल कोल्हापूरला पाठवण्यासाठी सोपा जाईल, त्यासाठी रेल्वे लाईन आवश्यक असून रेल्वे मंत्र्यांशी मी याबाबत पत्रव्यवहार केला असल्याची माहिती राणेंनी माध्यमांना दिली आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग कुठेतरी मी तुम्हाला एक विनंती करू, किती दिवस झाले आपले नवीन विषय घेऊ जे लोकांच्या उपयोगी आहे। पुतळा उभारला जाणार महाराजांचा, कोणी काय केलं तरी उभारला जाणार आणि दर्जाचं उभारलं, पण बाकीची पण कामं काय बद्दल विचार ना, होऊ दे ना। सार्वजनिक बांधकाम विभागाने जी 5 रेल्वे स्थानकाचं ओपनिंग केलं आहे ते कुठेतरी चांगलं आहे असं सगळेच जण म्हणत आहेत, पण कुठेतरी त्यांना सार्वजनिक बांधकाम जी 5 रेल्वे स्थानकाची उद्घाटन केली आहेत ते कामं चांगली आहेत, सगळेच म्हणत आहेत चांगले दर्जेदार आहेत, पण कुठेतरी सार्वजनिक बांधकाम विभागाला बदनाम केल्याचा कट आहे काय? वाक्य ऐकलं कुठेतरी का आलं नाही, कुठेतरी बदनाम कशाला करतील? कामं चांगली आहेत, लोक कौतुक करतात, मग कुठेतरी का बोललास तू? मगाचा तुझा मुद्दा अर्धवट राहिला आहे। रेल्वे वैभववाडी आणि कोल्हापूर काय झालं पाहिजे ते काय? नाही ते म्हणा नाही, मैं काम सुरू सर्वे झालेला पूर्ण सर्वे झालाय, आता फक्त प्रोव्हिजन करायचं। जनता भाजपला कंटाळली आहे। महाराष्ट्रातील राजकारण एकमेकांविरोधात नव्हतं, वैयक्तिक विरोधात कधीच नव्हतं। महाराष्ट्रात कामाचं राजकारण झालं पाहिजे, यासोबतच बहुजन समाज हा भाजपला कंटाळला असून RSSला उतरवलं तरी भाजपचा मुख्यमंत्री होणं शक्य नाही। भाजपचा मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न 20 ते 25 वर्ष पूर्ण होणार नाही, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर केली आहे। नागपूर इथे ते माध्यमांशी बोलत होते। बघा, महाराष्ट्रातील जनता भारतीय जनता पक्षाला पूर्णतः कंटाळली। ज्या पद्धतीनं या 10 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये कारभार केला, एक राजकारणामध्ये वेगळा पायंडा। खरं तर महाराष्ट्रातील राजकारण हे कधीही एकमेकाच्या विरुद्ध केवळ वैचारिकदृष्ट्या आपण लढत होतो, परंतु वैयक्तिकरित्या राजकारणाच्या दिशेने बोलण्याचं काम कोणी केलं असेल 10 वर्षात तर ते भारतीय जनता पक्षाने केलं। एकूणच हा कारभार सामान्य माणसाच्या हिताचा नाही। दलित, आदिवासी, ओबीसी, बहुजन समाज या भारतीय जनता पक्षाच्या एकूणच नीतीला वैतागलेला आहे। तो आता सर्वात जास्त राग कोणाचा करत असेल तर तो भारतीय जनता पक्ष। त्यामुळे तुम्ही RSSला उतरवा,
आणि कितीही स्वप्न बघा, महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री होईल ते होणे महाराष्ट्रात शक्य नाही. आणि महाराष्ट्रामधील जनतेने निर्धार केला आहे की या लोकांना सत्तेतून हाकलायचं आणि महाराष्ट्र स्वच्छ करायचा. हा निर्णय आता जनतेने घेतलेला आहे. हो, संघाने पण असं ठरवलेलं आहे की यंदा मुख्यमंत्री हा भाजपचाच करायचा आणि त्यासाठी म्हणून ही सगळी व्यूहरचना आणि समन्वय केली. नाही, त्यांनी कितीही समन्वय करू द्यात, RSSनी कितीही प्रयत्न करू दे, महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन होणार म्हणजे होणार. आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न आता पुढे 20-25 वर्ष कधीही पूर्ण होणार नाही. महायुतीमध्ये शिंदे मोठा भाऊ असल्याचं सर्वेक्षणातून सांगण्यात आलेलं आहे. मंथनही झालं असं कळतंय, म्हणजे शिंदेचा चेहरा असेल अशी चर्चा आहे. नाही, आता भारतीय जनता पक्षाची नीती अशीच राहिली की पॉप्युलर चेहरा असेल त्याचा वापरा, त्याच्या भरोशावर मोठे व्हा, त्याचा वापर करून सत्तेपर्यंत पोचा आणि सत्तेच्या दालनात एकदा शिरले की मग त्यांना मुळासकट उखडून फेकून द्या. ही नीती भारतीय जनता पक्षाची नेहमीसाठी राहिलेली आहे. कोल्हापुरातील कागल इथल्या जाहीर सभेत समरजित घाटगे यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केलाय. यावेळी बोलताना शरद पवार, आमदार उत्तम जानकर आणि आमदार जयंत पाटील यांनी शरद पवारांना सोडून गेलेल्या मंत्री हसन मुश्रीफांवर जोरदार हल्लाबोल केलाय. दरम्यान आज हसन मुश्रीफांनी माध्यमांशी बोलताना शरद पवारांवर जातीवाचक आरोप केला असून यावेळी शरद पवार साहब से मेरा बैर नहीं, अब समरजीत तेरी खैर नहीं अशा फिल्मी डायलॉगातून मुश्रीफांनी समरजित घाटगेंना इशारा दिलाय. काल साहेब आले म्हणजे या अल्पसंख्याक माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या मागे का लागलेले आहेत? पवार साहेब मागे लागले कसं म्हणायचं? पवार साहेब मागे लागले का म्हणावं लागतंय तुम्हाला? नाही, अशी ते पवार साहेबच म्हणतात ना दरवेळेला. त्यांची भाषणं ऐका कालची, याच्यापूर्वीची. त्यांनी कायमपणानं प्रजेचाच प्रचार केलेला आहे, रयतेचा प्रचार केलेला आहे आणि मनात त्यांची भूमिका तीच असावी. परंतु आव्हान हे बघा, आता निवडणुकीचा रिझल्ट कळवेल. आपण निवडणुकीआधी बोलणं बरोबर नाही. शेवटी कुठल्याही माणसाला आपण कमी लेखत नाही. परंतु पवार साहेब से मेरा बैर नाही, समरजित अब तुम्हारी खैर नाही. मालवण येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची झालेली विटंबना आणि मोहम्मद पैगंबर याविषयी काही दिवसांपूर्वी करण्यात आलेलं वादग्रस्त वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका न घेतल्याने नाराज झालेले राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस इर्शाद जहागीरदार यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश केलाय. यावेळी त्यांच्यासोबत असंख्य कार्यकर्ते देखील समाजवादी पार्टीत गेल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाला धुळ्यात मोठं खिंडार पडलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार खमक्या माणूस आहे, मात्र चुकीच्या ठिकाणी गेल्याचं सांगत त्यांनी आमचे पारिवारिक संबंध कायम राहणार असल्याचं स्पष्ट केलंय. तुम्ही मला विचारलं की अजितदादांनी ह्या दोन्ही विषयांवर मी नाराज झालो, तर माझा एक विषय हे माझा बावलिक विषय होता आणि दादा हा खमकर नेतृत्व आहे हे मी आज पण मानतो. तर दादांनी जर आदेश केला असता किंवा दादांनी हट्ट धरला असता तर जयदीप आपटे 1 दिवसात अटक झाला असता. आणि दुसरी गोष्ट, मोहम्मद पैगंबरांबद्दल माझं हेच आहे की दादा पुन्हा 10 तारखेला रामगिरी महाराजांना भेटले. बघा, दादा पण माणूस आहे, काही चुकीचं नाही आहे, ते भेटले. त्यांनी 15 तारखेला बोलले. तर आपल्यापाशी मशीन नाही की मी आज काय बोलतो उद्या काय बोलेल, किंवा प्रकाश भाऊ आज काय भूमिका मांडणार उद्या काय मांडणार हे आपलं माहीत नाही. तर दादांना माझी एवढीच इच्छा होती की दादांनी स्पष्टीकरण द्यायला पाहिजे होतं की मी यांना 10 तारखेला भेटलो, यांनी 15ला जे वक्तव्य केलं ते चुकीचं आहे, एवढं त्याचा निषेध करतो, बाकी काही नाही. राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक हे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांच्या जाहीर कार्यक्रम किंवा बैठकांच्या ठिकाणी जाऊन मराठा आरक्षणाच्या बाबतीत आपली भूमिका काय असा जाब विचारताना दिसतात. त्यातच आज पुण्यातील काँग्रेस भवन इथे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील प्रमुख नेते मंडळींची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. ही बैठक सुरू असतानाच मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी काँग्रेस भवनच्या आवारात येऊन घोषणा दिल्या. तसेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना घेराव घालत आरक्षणाच्या बाबतीत तुमची भूमिका काय असा जाब विचारला. यावर पटोलेंनी आपली भूमिका सर्वांसमोर मांडली आहे. आज जी काही वाद महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला, ओबीसींना वाटतं की मराठा आमच्या तोंडातला घास विसरत आहे आणि अशा पद्धतीचं एक वातावरण निर्माण करून राजकीय पोळी
महायुतीचं आणि विशेष करून भाजप ही शेकायला पाहते आहे असं चित्र आहे. मी याच्या माध्यमातून एवढंच सांगतो की महाराष्ट्रामध्ये बहुमताच्या महाविकास आघाडीचे सरकार जनतेच्या आशीर्वादाने आल्यानंतर हा जो तोडगा आहे हा काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी त्याला काढेल. मराठा समाजालाही न्याय दिला जाईल आणि ओबीसी समाजालाही त्या ठिकाणी आरक्षणामध्ये वाढ करून त्याची त्यांनाही मदत केली जाईल. या पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी आमच्या वतीनं आम्ही मांडलेली आहे आणि आम्ही कमिट आहोत आणि त्याच्यामध्ये म्हणजे आमचं हे वचन आहे आणि आम्ही याला पूर्ण करू ही भूमिका आहे. कारण की महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रानं विशेष करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी सर्व धर्म समभावाची आणि एकात्मतेची भूमिका शिवाजी महाराजांनी अनेकदा मांडलेली आहे आणि तोच महाराष्ट्र त्या पद्धतीने नांदत एवढे वर्ष आला. पण आज या महायुतीच्या सरकारने महाराष्ट्रामध्ये सामाजिक तेढ निर्माण करून महाराष्ट्रामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचं आणि आपसात मांडवण्याचं काम केलेलं आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करतेय. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी अतिवृष्टीने बाधित झालेल्या जालन्याच्या तीर्थापुरी परिसरात पिकांची पाहणी केली आहे. यावेळी जरांगे यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद देखील साधलाय. त्यांच्या समस्या जाणून घेत जरांगेंनी थेट बांधावरूनच कृषी मंत्री धनंजय मुंडेंशी देखील संवाद साधला. आम्ही बाधित शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देणार आहोत, अशी माहिती मनोज जरांगे यांच्यासोबत साधलेल्या संवादात धनंजय मुंडे यांनी दिली असल्याचं जरांगे यांनी म्हटलंय. 10 दिवसांच्या आत त्यांनी सगळ्यांच्या सरसकट नुकसान भरपाई दिली नाही तर मनोज जरांगे रस्त्यावर यायला तयार आहेत, असा इशाराही यावेळी मनोज जरांगेंनी दिलाय. आपण मोगाशी पण फोन लावत होतो त्यांना. ते बघा, मला राजकारण करायचं नाही कशातच, म्हणून मी स्पष्ट बोललो. नसतं माझं जागा दुसरा असता तर डायरेक्ट काहीतरी बोलला असता त्यांना. मला प्रत्येक गोष्टीत राजकारण नाही करायचं. कृषी मंत्री सध्या ते आहेत, भार त्यांच्यावरती आहे शेतकऱ्यांचा या राज्यातला. आणि त्यांनी एक शब्द वापरला आता की सरसकट आम्ही नुकसान भरपाई देणार आहे. सरसकट म्हणजे पंचनामेही केले जाणार नाहीत, फक्त पाईपलाईन जर कोणाची वाहून गेली असली तर पंचनामे होणार आहेत, असं कृषी मंत्री साहेबांनी आता सांगितल्यामुळं शेतकऱ्यांनी आणि आम्ही सुद्धा विश्वास ठेवायला तयार आहे. 8-10 दिवसाच्या आत द्या. त्यांनी सांगितलं 10 दिवसाच्या आत सगळ्यांच्या सरसकट नुकसान भरपाई त्यांना नाही दिले की मनोज जरांगे आहे रस्त्यावर यायला, त्याची काळजी नाही. पण मी बोगशी बोलताना सांगितलं होतं की प्रत्येक गोष्टीत मला राजकारण नाही करायचं. मला माझा शेतकरी वाचवायचा, शेतकरी जगला पाहिजे, याचा जातीवाद नाही आहे, काही जातीचा संबंध नाही. फोन लागत नाही मोगाशी त्यांचा. मग आपण काय गैरअर्थ काढला नाही त्याचा. आपण काय अर्थ काढला मीडियाच्या बांधवाच्या समक्ष की ते काही कामात असते. प्रत्येक वेळेसच राजकारण करायचं आणि आडवं बोलायचं ह्या धंद्यात मी पडत नाही. कामात असतील ते 100% वापस लावतील. तर त्यांनी लावलाय सुद्धा लावलाय, पण त्यांनी आता शब्द दिलाय, तो शब्द मात्र त्यांना पाळावा लागणार आहे. 8 दिवसाच्या आत किंवा 10 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना सरसकट मदत देणार आहेत असं त्यांनी सांगितलंय. लातूरच्या उदगीरमधील विश्वशांती बुद्ध विहाराचे आज राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
यावेळी क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या मतदारसंघात झालेल्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसहित हजारो लोकांची उपस्थिती होती। यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या योजनांचं कौतुक केलंय। कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या नागरिकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सलीम शेख यांनी। पाहूयात। राष्ट्रपती महामहिम हे बुद्धविहाराच्या उद्घाटनासाठी लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे आलेले आहेत। आपल्यासोबत काही महिला आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करून त्यांच्या स्वागतासाठी काय केलं आहे आणि कशा प्रकारे यांनी राष्ट्रपतीला काय सांगाल मॅडम, तुम्ही कशा प्रकारे? आम्हाला तर खूप आनंद झाला। आमच्या उदगीर नगरीमध्ये राष्ट्रपतींनी पदार्पण केलं आणि त्या स्वागतासाठी आमचे BO साहेब व आमच्या सर्व जिल्हा परिषदच्या शिक्षिका आम्ही सर्व सहभागी झालो होतो आणि आमची 15 दिवसापासून खूप चांगली तयारी चालू होती आणि त्यांनी आल्यापासून म्हणजे राष्ट्रपती आल्यापासून आमच्या इथे असं आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आमच्या उदगीर नगरीमध्ये। राष्ट्रपती उदगीर तालुक्याला आले, परंतु राष्ट्रपती जो ज्वलंत मुद्दा आहे शेतकऱ्याचा, जो की पीक विम्याचा असेल किंवा अतिवृष्टी अनुदान, ह्या जो मूळ मुद्दा आहे तो मूळ मुद्दा सोडून कुठं लाडकी बहीण उगत दीड हजार रुपये पायी हे जे थातुरमातुर जे योजना आहेत ह्या योजनेवर लक्ष न देता राष्ट्रपतींनी मूळ मुद्दा कोणता आहे, आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे, त्यातील 90% लोक शेती हा व्यवसाय करतात। त्याच्या मूळ मालाला आज जर घडीला विचार करायला गेलं तर सोयाबीनला 1 क्विंटल सोयाबीन उत्पादन करायला जवळपास 6,000 रुपये खर्च येतो आणि त्याचा जर बाजारपेठ बघायला गेली तर त्याला एक 3200-3300 भाव मिळतोय। ह्या मूळ मुद्द्यावर शासन लक्ष केंद्रित न करता शासनाने भरकटताच विषय घेऊन हे आपलं पोळी भाजून घेण्यासाठी थोडक्यात असा थातुरमातुरपणा मांडलेला आहे। जळगाव येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने NHAI विरोधात आरती ओवाळू आंदोलन करण्यात आले। गेल्या वर्षी शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवावे आणि उड्डाणपूल त्वरित पूर्ण व्हावा यासाठी जळगाव जागर यात्रा काढण्यात आली होती। त्याला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज प्रशासनाचा आरती ओवाळून निषेध करण्यात आला असून NHAI अधिकारी शिवाजी पवार यांची अगरबत्ती फुलांसोबत आरती ओवाळण्यात आली आहे। एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच वेतन द्यावं या मागणीसाठी राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलंय। याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील 70% एसटी कर्मचाऱ्यांनी या संपात सहभागी होत धरणे आंदोलन सुरू केलंय। त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होतीये। दरम्यान याला शासन जबाबदार असून सरकारने लाडका एसटी कर्मचारी योजना सुरू करावी आणि सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना वेतन द्यावं अशी मागणी आंदोलक कर्मचाऱ्यांनी केली आहे। आमच्या मागण्यांच्या संदर्भात आम्ही धरणे आंदोलन केलं होतं। 9 ऑगस्टच्या धरणे आंदोलनाची नोटीस होती, त्या अनुषंगाने राज्य सरकारच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांसमोर बैठक झाली 20 ऑगस्टला। आमची प्रामुख्याने मागणी आहे की आम्ही काय तुम्हाला सगळ्या मागण्या सांगत बसणार नाही, पण आमची प्रमुख जी मागणी आहे की राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या एवढं वेतन एसटी कर्मचाऱ्यांना मिळालं पाहिजे, ही भूमिका घेऊन आम्ही राज्यभरामध्ये हे धरणे आंदोलन चालू केलेलं आहे। आज जर बघितलं तर उभ्या महाराष्ट्रामध्ये धरणे आंदोलनाला उत्स्फूर्त असा कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद आहे, कारण कर्मचारी ह्या सगळ्या सरकारच्या सेवा सवलतीपासून वंचित आहे। त्यामुळे आपल्या माध्यमातून विनंती आहे, आज सह्याद्री अतिथीगृहावरती मुख्यमंत्री महोदयांनी बैठक लावलेली आहे। त्या बैठकीमध्ये सर्व कृती समितीच्या सर्व सदस्यांना त्या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे। आज वेगवेगळ्या प्रकारच्या योजना सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आणलेल्या आहेत। आपल्या माध्यमातून विनंती आहे, तशीच एक योजना ही एसटी कर्मचाऱ्यांसाठी निश्चितपणे आज जाहीर करावी। आज आयुष्यभर एसटी कर्मचारी या प्रत्येक वेळी डीएसाठी सुद्धा आंदोलन करायला लागते अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आज आमचा चालक जर बघितलं तर 10 लाख 12 लाख किलोमीटर झालेल्या गाड्या रस्त्यावरती घेऊन धावतोय। आज गाड्यांची असणारी कमतरता आणि शासनाने ज्या योजना जाहीर केल्या आहेत त्यामुळे वाढलेली प्रवासी संख्या या सगळ्याचा विचार करता आज आम्हाला गाड्यांची आवश्यकता आहे। आणि मग आमची मूळ मागणी आहे की हे सगळं करत असताना आमचं कुटुंब आहे, आम्हाला आमचा उदरनिर्वाह करण्यासाठी आमच्या मुलाबाळांचं शिक्षण आणि आमचं कुटुंब चाललं पाहिजे, यासाठी तर जे आम्हाला राज्य सरकारप्रमाणे वेतन आहे ते मिळालं पाहिजे, ही प्रामुख्याने मागणी घेऊन महाराष्ट्रभर आम्ही चाललेलो आहे। वेळ झाली बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीशी, लगेचच परत येऊ। कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट।
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. पाहूया उर्वरित घडामोडी. नागपूरमधील कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत गाव गुंडांनी योग बारमध्ये घुसून तोडफोड केली आहे. 30 ऑगस्टच्या रात्रीची ही घटना असून घटनेचं सीसीटीव्ही फुटेज सध्या समोर आलंय. दुकानात लुटण्याच्या उद्देशाने मालकाला धमकावून ही तोडफोड करण्यात आली असून पोलिसांनी शैलेश नागपुरे, अब्दुल शहा, मयूर बोरकर, स्वप्नील तोल मांजरे आणि अभिषेक गोमणे या दरोडेखोरांना अटक केली आहे. अमरावती शहरात भर दिवसा रस्त्यावर सराफा व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवून लुटल्याची घटना घडली आहे. वसुंधरा लेआउट मधून अरविंद जावरे हे नेहमीप्रमाणे वडिलांसोबत आपल्या ज्वेलरीच्या दुकानात जात असताना अज्ञातांनी त्यांची दुचाकी अडवून दुचाकीला लाथ मारून पाडलं आणि वडिलांच्या हातातील चांदीच्या वस्तूंची बॅग हिसकावून घेतली. त्यानंतर बंदुकीच्या धाकावर अरविंद यांच्या हातातील सोन्याच्या वस्तू असलेली बॅग हिसकावून घेत असताना अरविंद यांनी प्रसंगावधान राखून ती बॅग एका घरात फेकून देत माझ्यासोबत रॉबरी झाली असून ही बॅग बरोबर ठेवा असं सांगितलं. तेवढ्यात दरोडेखोर पळून गेले आणि अरविंद यांनी तत्काळ पोलिसांना माहिती देऊन तक्रार दाखल केली असून पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून दरोडेखोरांचा शोध घेत आहेत. ते 10 असं म्हटल्यापेक्षा की 4नी अटॅक केला, बाकीचे जे होते ते 4 व्हीलरमध्ये होते. 10+ असू शकते. आपली शॉप कुठे आहे? माझी शॉप उज्ज्वल कॉलनी VME रोड अमरावती, कॅनरा बँकेच्या अगदी समोर मेन रोड. किती वाजताची घटना आहे? 11:35 आसपास असावी निश्चितच. कारण मी पहिला कॉल माझ्या भावांना केला त्यावेळेस 11:38 झाले होते. काय 1-1.5 मिनिटाची फ्रीस्टाईल झाली, त्याच्यामध्ये हे एवढी दुखापत झाली. यवतमाळ जिल्ह्यात सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाली असतानाच भाजपचे नेते आणि पदाधिकारी गौतमी पाटीलच्या नाचगाण्यात दंग असल्याचं चित्र उमरखेडकरांनी अनुभवलंय. आपल्या पिळदार मिशनवर ताव मारण्यासाठी चर्चेत राहणारे आर्णी केळापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार डॉक्टर संदीप धुर्वे यांनी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील सोबत ठेका धरल्याने भाजपला शेतकरी आणि जनतेच्या अडचणीशी देणं घेणं नसल्याची टीका विरोधकांनी केली आहे. दहीहंडी निमित्त आयोजित कार्यक्रमात धुर्वे नाचताना दिसलेत. वेळ झाल्या बातमीसह प्राईम टाइम मध्ये इथेच थांबायची. तुम्ही पाहत रहा न्यूज अनकट.